शेतकरी मित्रांनो, राम राम. राज्यात पाऊस येणार का फक्त वारेच असणार हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यात पुढील काही दिवस स्थानिक वातावरणाचाच पाऊस होणार आहे. त्याचा प्रभाव देखील कमीच असेल. पुढील येणाऱ्या पावसाच्या आशेवर न बसता पाण्याचा काटेकोर वापर करून पिकांना पाणी द्यावे. स्थानिक वातावरणाचा पाऊस खूपच कमजोर स्वरूपाचा आहे. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की भारताच्या भूभागावर तयार झालेलं कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जवळपास ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. मुख्यत्वे करून मध्य भारतावर याचा प्रभाव आहे. विदर्भात देखील त्याचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती सध्या करंट सिच्युएशनला बघितली तर 17 जिल्ह्यांमध्ये जवळपास 80% पाऊस कमी पडलेला आहे. एकूण पाऊसमानाचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवते मध्य भारताचा काही भाग आणि उत्तर भारताचा काही भाग या ठिकाणी पावसाळी प्रभाव आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. मुख्य पावसाचं प्रमाण हे विदर्भ, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, काही प्रमाणात बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओरिसामध्ये देखील पावसाची नोंद आहे. तेलंगणामध्ये पावसाची नोंद आहे. मराठवाड्यात किरकोळ पावसाची नोंद झालेली आहे आणि पश्चिमी किनारपट्टीला कोकणासहित केरळपर्यंत पावसाचं प्रमाण होतं. सध्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कमी दाबाचं क्षेत्राचं अस्तित्व या ठिकाणी स्पष्ट दिसते. ओरिसा, छत्तीसगडपासून पावसाळी प्रभाव आहे आणि अगदी तोच प्रभाव जो यापूर्वी आपल्याला जेफिसने दाखवला होता तोच प्रभाव सध्या हवामानामध्ये आहे. बंगालच्या उपसागरामध्ये वादळी वातावरण आहे, परंतु त्याचा प्रभाव थोडा उत्तर भारताकडे सरकलेला आहे. विदर्भ, कोकण आणि बाकी ठिकाणी स्थानिक वातावरण, या पलीकडे पावसाचं वातावरण नाही. विशेष वातावरण 29लाही नाही आहे. 30 तारखेला पूर्व विदर्भात थोडं वातावरणीय प्रभाव आहे. 31 तारखेला ओरिसा, छत्तीसगडच्या दरम्यान मोठा वादळी प्रभाव तयार होऊ शकतो असा अंदाज ECMW मॉडेलचा आहे. जो मुख्य पावसाचा प्रभाव आहे तो मुळातच पूर्व भारताच्या आणि मध्य भारताच्या काही पूर्वेकडील भागामध्ये आहे. त्यामुळे उर्वरित भारतामध्ये विशेष पावसाचं वातावरण नाही आहे. 2 तारखेला थोडं विदर्भाकडे हे सिस्टम सरकताना बघतोय आपण. 3 तारखेला ती मध्य प्रदेश, राजस्थान या भागातून उत्तर भारताकडे सरकते आहे. 4 तारखेला अतिशय प्रभावीपणे ती पश्चिमी मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पूर्व गुजरातमध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. त्याचा थोडा परिणाम कोकण आणि नाशिक पश्चिमला होऊ शकतो. थोडं ते महाराष्ट्राकडे जर सरकलं तर उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकसह काही पश्चिमी विदर्भामध्ये प्रभाव पडू शकतो. स्थानिक वातावरणात वाढ होऊ शकते. 6 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 7 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. ही वादळी प्रणाली थोडी महाराष्ट्रावर 8 तारखेला सरकण्याची शक्यता आहे. 9 तारखेला ती मागे फिरून पूर्व विदर्भ, तेलंगणाशी सरकते. 10 तारखेनंतर पावसात वाढ होण्याऐवजी पावसात घट भारतामध्ये दिसते आणि राजस्थान, मध्य प्रदेशमधील पाऊस उघडतोय. त्यामुळे हे फारच चांगलं लक्षण नाही आहे. परंतु एकूणच असं दिसतंय की आपल्याला पुढील 15 दिवसामध्ये महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण नाही. अधूनमधून स्थानिक वातावरण असू शकतं. तारखेपर्यंतची परिस्थिती आपण जर बघितली तर केवळ विदर्भामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जाते. थोडं कोल्हापूर, साताऱ्याच्या भागामध्ये, सांगलीच्या भागामध्ये पाऊस असू शकतो. कोकणात पाऊस असू शकतो. परंतु विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं नाही.
आपण झटपट अंदाज बघूयात. आज विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये काही वातावरण तयार होऊ शकतं. दक्षिण कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता कायम आहे. मात्र विशेष वातावरण विदर्भ वगळता महाराष्ट्रात नाही. परिस्थिती हाताबाहेर आहे. केवळ विदर्भातील काही भाग अपवाद सोडता आणि सोलापूरच्या आजूबाजूने स्थानिक वातावरण तयार झालं तर, अन्यथा पावसाची शक्यता नाही. आपण एका मोठ्या दुष्काळी परिस्थितीकडे लोटले जातो आहोत. कुठल्याही प्रकारचा आधार पावसाचा दाखवला जात नाही. 1 तारखेला थोडं कोल्हापूर, सांगली आणि दक्षिण सोलापूरमध्ये स्थानिक वातावरण आहे. कोकणात घाटमाथ्यावर हलक्या सरी आणि विदर्भात, पूर्व विदर्भात काही भागात हलकं पावसाळी वातावरण. या पलीकडे काही वातावरण नाही. 3ला विशेष वातावरण नाही. 4ला थोडं उत्तर महाराष्ट्रातील काही भागात अतिउत्तरेला आणि कोकणामध्ये घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. अतिशय निगेटिव्ह अशा प्रकारचा अंदाज आहे. काही भागात एवढी भयानक परिस्थिती आहे की शेतातून पाणी देखील निघालेलं नाही. पेरण्या झाल्यात, माल सुकू लागला आहे आणि कुठलाही पावसाचा पॉझिटिव्ह संकेत सध्या मॉडेल देत नाहीत. सारांश थोडक्यात सांगतो की आपण कितीही मॉडेल बघितले, कुठलेही मॉडेल बघितले, मग तो GFS असो, स्कायमेट असो, ECMW असो, कुठल्याही मॉडेलमध्ये स्थानिक वातावरणाच्या पलीकडे कुठलीही वादळी प्रणाली दाखवली जात नाही. काल आपल्याला GFS मॉडेलने 2 हवामान प्रणाल्या दाखवल्या होत्या, परंतु त्या हवामान प्रणाल्या आज दाखवल्या जात नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालेली आहे आणि तिची तीव्रता कमी करणारी एखादी सिस्टम सप्टेंबरमध्ये तयार होईल आणि आपल्याला काहीतरी हवामान बदल जाणवेल या आशेपोटी आम्ही केवळ अंदाज देतो. त्यामुळे मी काल रात्रीचा अंदाज देखील दिलेला नव्हता. आपण विनाकारण काहीतरी करतोय का असं थोडं दुखावल्यासारखं होतं. सगळ्या परिस्थितीची आपण जाणीव ठेवतोय, परंतु निसर्गाने आपल्याला साथ द्यावी आणि या परिस्थितीला बदलावं हे आपल्याला वाटतंय. कारण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, ज्या आयोडीच्या भरोशावर आपण अंदाज देत होतो त्या आयोडीने आपल्याला कुठली साथ दिलेली नाही आणि दुसऱ्या बाजूला एल निनो मात्र तीव्र झाला आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आज जी परिस्थिती समोर आहे ती भयावह आहे. जरी आपले पाणी प्रकल्प भरलेले असले आणि परिस्थिती दुष्काळ म्हणून जरी कंट्रोलमध्ये असली, तरी देखील एकूण जे शेतातलं पीक आहे तेव्हा जेव्हा करपतं तेव्हा शेतकऱ्याच्या जीवाला काय त्याच्या वेदना होतात त्याची जाणीव आपल्याला आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर बडले आपल्याला 27 ते 29 ऑगस्ट दरम्यानचा महाराष्ट्र हवामान अंदाज सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज घडीला राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित 3ही विभागातील आपण कोकणचा अंदाज घेत नाही याची सर्व शेतकऱ्यांनी सर्वप्रथम नोंद घ्यावी. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. तर त्या संदर्भात आपण अंदाज म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसाचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्र, महाराष्ट्रात 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार आहे, परंतु त्याचा प्रभाव खूपच कमी असेल. म्हणजे खूपच कमी भागात पिकांना जीवदान देणारा पाऊस होऊ शकतो. तर उर्वरित भाग चिंतेच्या छायेत दिसत आहेत. त्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणीच हलका पाऊस होऊ शकतो. तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असलेल्या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. म्हणजे या जिल्ह्यांना देखील मध्यम पावसाचा, तसेच या जिल्ह्यांना लागून असलेल्या भागात देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि लगतच्या भागात हवामान ढगाळ राहून घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या भागात पावसाचा प्रभाव नेहमीप्रमाणे कमीच राहण्याचा अंदाज असून काही ठिकाणीच हलका पाऊस होऊ शकतो. 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान वारे सामान्य होतील असा अंदाज आहे. कारण की अनेक भागात जोराचे वारे वाहत आहेत, त्यामुळे शेतकरी अजूनच
चिंतेत सापडलाय. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण अनेक वेळा असं ऐकलं असेल की दिवस बदलले तर शेतकरी मित्रांनो, दिवस तेच आहेत, माणसं सुद्धा तेच आहेत. तर दिवस बदलले नाहीत तर माणसाचे विचार बदलले. जसे माणसाचे विचार झाले तसे माणसाने त्या निसर्गाला मोडून टाकण्याचा प्रयत्न नेहमीच केला आणि सध्या देखील करीत आहे. तर हा निसर्ग ज्यावेळी माणसाला मोडला तर आपण निसर्गाचं काही देणं लागतं हे विसरून शेतकऱ्यांनी किंवा इतर काही माणसांनी, त्यात आता फक्त शेतकरी दोष आहे असं नाही, तर इतर काही लोकांनी देखील निसर्गाची नासधूस केली. त्या नासधुसीचा परिणाम म्हणून आज घडीला राज्यात खूपच कमी पाऊस होत आहे किंवा काही भागात अजून देखील चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे सांगतो शेतकरी मित्रांनो की भविष्यात जर शेतीसाठी चांगले दिवस आणि चांगला पाऊस जर आपल्याला पाहायचा असेल तर प्रत्येकाने किमान 5 तरी वृक्ष लावा आणि ते जतन करा. आणि जे वृक्ष तोड आपण करतात ती तरी थांबवा, म्हणजे जे झाड आहेत ते तोडू नका. चला तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.